सुरेखा गौतम मस्के, राहणार काक्रंबा, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. पोलीस स्टेशनला 2 दिवस मी जाते येते, माझी तक्रार कोण घेत नाही. साहेबांना काय प्रकार घडलेला आहे? प्रकार मी उसाच्या कडेला 6 वाजता गाय राखत होते. राखताना ते उसातून आला आणि माझा हात वडला, छातीला धरलं. वडत नेताना मी शिवी घाळ केली. त्याने शिवी देताना मी शिव्या दिल्या त्याला. ते पळून गेला. कोण होते? मनोहर श्रीकांत मनोहर काळे. हा, पळून गेला. पळून गेल्यानंतर मला धमकी दिली, कुणाला सांगशील तर मी खलास करीन, अशी धमकी मला दिली त्याने. हा, मी तुळजापूर पोलीस स्टेशनला गेलो होतो. हा, गेलते 2 वेळेस गेलते. 2 वेळेस गेले. साहेबांनी माझी पोलीस कंप्लेंट बी घेतली नाही आणि माझी काहीच नाही. मॅडम म्हणल्या हे गुन्हा दाखल होतोय, मॅडम म्हणल्या. मग पुन्हा नंतर काय झालं? नंतर मॅडम म्हणल्या उद्या या, जरा पाणी बिनी चहा पिऊन या उद्याच्याला, आणि मोठा गुन्हा दाखल होणार आहे आणि केस काय तुमची घेतल्या जात नाही, तुम्हाला त्यांना समजावून सांगू. साहेब नाहीत म्हणल्या, तुम्ही माघारी जावा. हा, मग मी माघारी जाऊन उद्या सकाळी आले. साहेब नव्हते. पुन्हा त्यांना फोन लावून त्यांनी बोलवून घेतलं. मग ते म्हणले असं भांडण करू नका, तुम्ही पण करू नका, त्यांनी पण करू नका. कोण म्हणलं असं तुम्हाला? मला साहेब म्हणले, मोठे कोणते साहेब? मांजरे साहेब. हा, साहेब म्हणले जावा, भांडण तुम्ही बी करू नका, त्यांनी बी करू नका, जावा आता, मी बघतो, परत केस घेतो तुमची, असे म्हणले साहेब. मग त्यापुढे मला तुमची तक्रार घेतलीच नाही म्हणायचं? हा, घेतले नाही. 2 दिवस तुळजापूरला मी उपाशीच आहे. हा, उपाशी जाते. ते कोण आणि ते महाराज, त्याचा भाऊ महाराज हा असल्यामुळं, राजकारणी असल्यामुळं माझं काय ते कुणाचं केस बी होऊ देत नाही, काय नाही. तिथूनच माणसाला हाकलून देते ते. त्याचा फोन आला की हाकलून देते ते, माघारी जावं म्हणून. तक्रार घेत नाही ती. आणि परत मागं तसं पुढे ती चालूच करते ती, माणसाच्या मागं बी माझ्या पोराला मारले होते त्यांनी. हा, त्याची बी केस घेतली नव्हती माझ्या पोराची. हा, आणि मला बी असं केलंय परत. मग आज आपण आपलं पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव. हा, मग आता तुमची मागणी काय असणार आहे? माझी मागणी काय, माझी इज्जत गेलेली आहे, माझी इज्जत गमावलेली आहे. त्यांनी माझी इज्जत घेतल्यामुळं, इज्जतीला हात घातल्यामुळं मला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. हा, माझ्या इज्जतीला त्याने हात घातला. मी बाई रंडके आहे. मला असं केलं त्याने, हात वडला, छातीला धरलं आणि वडीत नेताना मी अर्धा वरड करताना पळून गेला. तळ्यापस्तोर मी गेले माग. तिथं जाऊन हिडीव माझा त्या शिव्याचा काढलाय त्यानं, त्याचा काढला ना हिडीव. आणि पोलीस ठाण्यात आलाय, मी काय नाही म्हणला. आणि घाण शिव्या घाळी केला त्याने. जवळ कोण नव्हतं का मग? नाही, जवळ कोण नव्हतं. जवळ कोण नाही होता, पण 2-3 किलोमीटरवर माणसं. आणि 10 वाजता राहणार येते ती माणसं. मी 6 वाजता तिथंच आहे. आमची 3 पिढी गेली, आम्ही तिथंच राहतोय, आमच्या कोट्यावर राहतोय. बायपासला कोटा आहे म्हशीचा, आणि छोटा हॉटेल आहे, तिथंच मी राहते. माझं मालक वारलेलं आहे. ते जनावर असल्यामुळं मला राहावं लागतंय तिथं. माझी पोरं बी नाही. ती पोरग 3 किलोमीटरवर आहे, मारल्यामुळं पोरग बी येऊ शकत नाही. आणि एक पोरग तर पुण्याला आहे. हे असा त्यानं डाव साधून घेतलेला आहे, कुणी नसताना. आणि ते म्हणतोय मी काय केलं नाही म्हणून पोलीस स्टेशनला येऊन पैसे भरतोय. आणि पैसे माझ्याकडले आहे म्हणतोय. माणसं जरी मारली तर माझ्याकडे पैसा भक्कम आहे म्हणतोय, असं त्याचं आहे. जर मला न्याय नाही भेटला तर मी आत्मदहन करेन सोमवारी इथं.